हाय व्होल्टेज साताऱ्याचा निकाल लागला। उदयनराजे जायंट किलर ठरत शरद पवारांच्या शशिकांत शिंदेंचा गेम झाला। संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीची हवा असताना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यालाच भगदाड पाडत साताऱ्यात ओनली छत्रपती हे पुन्हा एकदा दाखवून दिलं। लोकसभेच्या या निकालातच विधानसभेला काय होणार याचं पिक्चरही क्लिअर झालं। साताऱ्याची लोकसभा जितकी घासून झाली त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त सातारा जिल्ह्यातील या 8 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका रंगतदार होणार आहेत। लोकसभेच्या निकालाचा अंदाज लावता साताऱ्यात सध्या नेमके कोण 8 आमदार निवडून येतील? पाटणपासून ते कोरेगाव पर्यंत तुमच्या मतदारसंघात आमदार म्हणून कोण निवडून येईल? साताऱ्यातील जनता विधानसभेला कुणाला कौल देणार आहे त्याचीच ही स्टोरी। हॅलो, मी ओमकार। हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। यातला पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे कोरेगावचा। 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीसोबत झालेल्या विधानसभेला शिवसेनेकडून महेश शिंदे तर विरुद्ध राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे अशी लढत झाली। तेव्हा मात्र महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंचा पराभव करत कोरेगाव ताब्यात घेतला। नंतरच्या पक्षफुटीच्या राजकारणात शशिकांत शिंदे तुतारीकडे जाऊन लोकसभा लढले आणि पडले देखील। त्यामुळे आता 2024ला पुन्हा एकदा इथून महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे अशीच मुख्य लढत आपल्याला पाहायला मिळेल। मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू आणि लोकसभेला उदयनराजेंना लीड दिल्यामुळे यंदाही महेश शिंदे यांची इथली आमदारकी फिक्स समजली जाते। दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे सातारा जावळीचा। सातारा जावळीचे करंटचे आमदार आहेत ते म्हणजे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, तर त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादीचे दीपक पवार। 2019 स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर इथून शिवेंद्रसिंहराजे मोठ्या लीडनं साताराचं मैदान मारलं होतं। खरं तर सातारा जावळी या पट्ट्यात शिवेंद्रराजे भोसले यांची मोठी ताकद, त्यात उदयनराजे प्लस शिवेंद्रराजे असं लोकसभेला बघायला मिळालेलं समीकरण विधानसभेलाही कायम राहणार असल्यानं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सीट इथून कन्फर्म समजली जाते। साताऱ्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वाई खंडाळा। वाई खंडाळ्याचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे मकरंदाबा पाटील। 2019च्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार मदनदादा भोसले यांचा पराभव करत मकरंदाबा जायंट किलर ठरले। 2024च्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडे वाई खंडाळ्यातून म्हणावा असा तगडा प्रतिस्पर्धी रिंगणात नाहीये। दुसरीकडे मदनदादा भोसले यांची प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लागल्यामुळे ही जागा मकरंदाबांनाच मिळेल हे निश्चित मानलं जात आहे। साताऱ्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटणचा। सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभूराज देसाई अशी इथली पारंपरिक लढत। मात्र 2019ला देसाईंनी पाटणकरांची गाडी मागे टाकत आमदारकी मिळवली। खरं तर पहिलीच टर्म असल्यामुळे शंभूराज देसाईंना म्हणावा असा स्कोप मिळाला नव्हता, पण शिवसेनेतील फुटीनंतर शंभूराज देसाईंच्या राजकारणाला उभारी मिळाली। या सगळ्यात सत्यजित पाटणकर यांचं राजकारण मागे पडलं। याचाच परिणाम म्हणून पाटणकरांना शशिकांत शिंदेंना लीड मिळवून देता आलं नाही। याचाच अर्थ येणाऱ्या विधानसभेला पाटणकरांपेक्षा शंभूराज देसाईंचं पारडं जरा जड दिसतंय। साताऱ्यातला 5वा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिणचा। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे करंट आमदार। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांना चांगली लढत दिली, पण पृथ्वीराज बाबा इथून आरामात निवडून आले। पण आता 2024 मध्ये इथले डायमेन्शन पुरते बदललेले आहेत। ज्या 2019च्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रीनिवास पाटलांच्या बाजूनं 31,000चं लीड टाकलं होतं, त्याच कराडमध्ये उदयनराजे 616 मतांनी लीडला आहेत। एकूणच कराडमध्ये अतुल भोसलेंचा प्रभाव वाढत असला तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रस्थापित राजकारणाला ते धक्का लावतील अशी सध्या परिस्थिती नाहीये। साताऱ्याचा 6वा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड उत्तरचा। कराड उत्तरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत। कराड दक्षिण प्रमाणे यंदाच्या लोकसभेत तुतारीला इथून मताधिक्य घटलं। अर्थात हा बाळासाहेब पाटलांसाठी मोठा धक्का असू शकतो। 2019च्या विधानसभेला मनोजदादा घोरपडे तर शिवसेनेकडून धैर्यशील कदमही मैदानात होते। अर्थात महाविकास आघाडी विरोधी सूर लोकसभेला दिसला असला तरी विधानसभेला मात्र स्थानिक प्रश्न महत्त्वाचे असल्यानं बाळासाहेब पाटील तिथून लीड घेतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। पण मनोजदादा घोरपडे इथून कडवं आव्हान उभं करणार असल्यानं कराड उत्तरचा निकाल धक्कादायक असू शकतो। आता वळूयात माढा लोकसभेत असणाऱ्या आपण सातारा जिल्ह्यात असणाऱ्या विधानसभा मतदारसंघाकडे। यातला 7वा मतदारसंघ आहे तो म्हणजे फलटणचा। फलटण हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित असणारा मतदारसंघ। 2019ला इथून राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांनी भाजपच्या दिगंबर आगवणे यांचा पराभव करत आमदारकी मिळवली। खरं म्हणजे फलटणमध्ये कुणाला आमदार करायचा याचा रिमोट कंट्रोल रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हातात असतो।
आत्ताची समीकरणं बघितली तर दीपक चव्हाण शिंदे गटात आहेत, तर पराभूत झालेले दिगंबर आगवणे हे शरद पवार गटात. मोहिते पाटलांना फलटणमधून मिळालेलं लीड पाहता ते रामराजे प्लस मोहिते पाटील प्लस शरद पवार अशी इथून चुरस झाली. तर शरद पवार गटाचा आमदार इथून आरामात निवडून येईल असं सध्या चित्र दिसतंय. त्यामुळे दिगंबर आगवणे हे तुतारीकडून संभाव्य उमेदवार असतील, तर त्यांच्या फलटणमधील विजय निश्चित मानला जातोय. आता बोलूयात 8व्या आणि शेवटच्या मतदारसंघाबद्दल, आणि तो म्हणजे मानखटावचा. भाजपचे जयकुमार गोरे इथले स्टँडिंग आमदार, प्रभाकर देशमुख विरुद्ध जयकुमार गोरे अशी इथली पारंपरिक लढत. जयकुमार गोरे हे मानखटावमध्ये बरेच स्ट्रॉंग आहेत, म्हणूनच भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ते आपल्या मतदारसंघात लीड देऊ शकले. मुद्दा फक्त असा आहे की मोहिते पाटलांच्या विरोधात यंदाही प्रचार केल्यानं त्याचा फटका त्यांना यंदा मतदारसंघात किती बसतो हे पाहावं लागेल. तर अशी आहे येत्या विधानसभा निवडणुकीतील आमदारकीच्या रेसमध्ये फ्रंटला असणाऱ्या उमेदवारांची संभाव्य नावं. बाकी तुम्हाला काय वाटतं? साताऱ्याच्या कुठल्या मतदारसंघातून कोण आमदार होईल? आम्ही दिलेला कौल तुम्हाला पटला का? तुमचं जर काही वेगळं मत असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.